नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चिकन कढाई मसाला। त्यासाठी चिकन, दही, हळद, लाल तिखट, लसूण पेस्ट, एव्हरेस्ट मसाला, हळद, लाल तिखट, लसूण पेस्ट, त्यानंतर दही, चिकनचा एव्हरेस्ट मसाला आपण टाकून घेणार आहोत। सगळं टाकून झाल्याच्या नंतर आपण मिक्स करून घेऊया। आपल्याला इथे चांगलं मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून मसाला सगळा व्यवस्थित असा एकजीव होईल। त्यानंतर आपण वाटण बनवून घेऊया। त्यासाठी खोबरं, कांदा, लसूण, आलं, कढई गॅसवरती गरम करायला ठेवून त्यामध्ये आपण खोबरं टाकून भाजून घ्यायचे। खोबरं ब्राऊन असं झालं पाहिजे, व्यवस्थित भाजलं पाहिजे। खोबरं भाजून झालंय, आता आपण काढून घेऊया। आणि त्याच कढईमध्ये आपण आता कांदा सुद्धा भाजून घेऊया। कांदा देखील आपला भाजून झालेला आहे, आपण काढून घेऊया आता। भाजलेला मसाला मिक्सरमध्ये टाकून आता आपण वाटून घेऊया। मसाल्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला टाकूया। चिकन बनवण्यासाठी आपण आता कढई ठेवूया गॅसवरती। चिकन बनवण्यासाठी आपण कढीपत्ता, तेजपत्ता, हळद, लाल तिखट, मीठ, एव्हरेस्ट मसाला, वाटण, धना पावडर आणि चिकन। कढईमध्ये तेल टाकून घेऊया। त्यानंतर तेजपत्ता, कढीपत्ता, त्यानंतर लाल तिखट मसाला, त्यानंतर चिकन टाकून घेऊया। आपण मॅरिनेट केलेलं चिकन सगळं मिक्स करून घेऊ शकता तुम्ही असं। त्यानंतर आपण हळद टाकून घेऊया। मीठ टाकायचंय नंतर। मीठ नंतर एव्हरेस्ट मसाला तुम्ही टाकून घेऊ शकता। आणि आता आपण जे वाटण केलं होतं ते आपण टाकून घेऊया।
त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्या. अशा प्रकारे आपलं चिकन बनवून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.